नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाचे अपडेट. बीडमधील हत्या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. यासोबतच वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणात सहभाग उघड झाल्याचं सुद्धा ते म्हणालेत. हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा संबंध असल्यास त्याला सोडणार नाही, तर हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडवर कारवाई होणार. पोस्टर हातात घेऊन काँग्रेसने आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आपण पाहतोय की काँग्रेसचे कार्यकर्ते अचानकपणे मंत्रालयाच्या समोर आलेले आहेत आणि घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा ज्या आहेत ते देण्यात येत आहेत आणि पोलिसांनी सुद्धा बंदोबस्तामध्ये वाढ केलेली आहे. पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ताब्यात घेण्याचा कार्यवाही जी आहे ती थोड्याच वेळामध्ये सुरू आहे. मात्र घोषणाबाजी सुरू केलेली आहे. आपण पाहतोय की आंदोलन तुम्ही करता आहात, काय सांगायचं? मुंबई कांग्रेस आंदोलन करताय, काय सांगायचं? मुंबई बीजेपी का हम विरोध करते हैं। युवा मोर्चा जो आंदोलन कल क्रिकेट से किया गया, हम उसका विरोध करते हैं। काल कांग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. देवेंद्र फडणवीस और अमित शाह के इशारे पे जो हमारे पार्टी पे हल्ला हुआ, आज हम उसका निषेध करने के लिए इधर है। ये अमित शाह के इशारे पे जो कांग्रेस के ऑफिस में हल्ला हुआ, हम सब उसका निषेध करने के लिए आज यहाँ जमा हुए हैं। मुंबई युवा मोर्चा ये जो कल मुंबई कांग्रेस काल काँग्रेस कार्यालयाची तोडफोड झाली, आज तुम्ही आंदोलन करता. मंत्रालय दिवसा डोळा काँग्रेसचं कार्यालय फोडलं जात आहे. मंत्र्यांच्या आदेशामुळे सगळं केलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विरोध करतो त्याला विरोध करतोय. आपण पाहतो की पोलिसांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही जी ती सुरू झालेली आहे. घोषणा मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जात आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे, संविधानाचा फोटो आहे आणि मंत्रालयाच्या समोर हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतो की पुढच्या बाजूला असंख्य कार्यकर्ते आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे. या सगळ्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाते आहे. पोलीस त्यांना उचलून आता ताब्यात घेत आहेत. त्यांना पोलीस ठाण्यामध्ये त्यांना नेण्यात येण्याची जी काही कारवाई आहे ते पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. कालच भाजप युवा मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं होतं आणि काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केलेली होती, हल्लाबोल केलेला होता. त्याला उत्तर म्हणून काँग्रेस युवक काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद। फडणवीस तुमको इस्तीफा देना होगा, अमित शाह तुमको इस्तीफा देना होगा। कल मुंबई कांग्रेस ऑफिस में जो हल्ला हुआ है उसके विरोध में अमित शाह को इस्तीफा देना होगा। बाबा साहेब आंबेडकर हमारे भगवान है, बाबा साहेब आंबेडकर हमारे भगवान है, बाबा साहेब आंबेडकर हमारे भगवान है। अमित शाह को इस्तीफा देना होगा, अमित शाह को इस्तीफा देना होगा, अमित शाह को इस्तीफा देना होगा। कल जो हल्ला हुआ है मुंबई कांग्रेस ऑफिस के ऊपर, उसके ऊपर हम निषेध करते हैं। मुंबई कांग्रेस, राहुल गांधी जिंदाबाद, बाबा साहेब आंबेडकर जिंदाबाद। आपण पाहतोय की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये डांबण्यात येत आहे आणि लवकरच त्यांना पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात येण्याची कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे. मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत. त्यांना पोलीस आता ताब्यात घेत आहेत आणि कुठेतरी ही सगळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका आपण पाहतो आहोत. कारण कालच आपण पाहिलं की काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली होती. अचानकपणे हल्लाबोल केलेला होता आणि त्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून हे उत्तर जे आहे ते देण्यात येण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. मंत्रालयाच्या समोर ही सगळी घोषणाबाजी होते आहे आणि पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही जी आहे ती सध्या करतायत. मोठ्या प्रमाणामध्ये अमित शाह यांच्या विरोधामध्ये घोषणा ज्या आहेत त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिली जाते. युवक काँग्रेसचे सगळे हे पदाधिकारी आहेत आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आता पोलीस ताब्यात घेताना आपण पाहतो आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन आता पोलीस ठाण्यामध्ये नेलं जाईल. त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुद्धा जी आहे ती थोड्याच वेळामध्ये सुरू होईल. मात्र मंत्रालयाच्या समोर रास्ता रोको करण्याचा हा प्रयत्न जो आहे तो सुद्धा आपण पाहतो आहोत. रस्त्यावरती या काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी महिला जे काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्या सुद्धा आता जमल्याचं पाहतो आहोत. प्रत्येकाच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मंत्रालयाच्या समोर अगदी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे. पोलीस प्रत्येक कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र आक्रमक पद्धतीनं हे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते मंत्रालयाच्या समोर एकवटलेले आहेत.
काल भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी काँग्रेस कार्यालयामध्ये घुसलेले होते, त्यांनी हल्लाबोल केलेला होता, मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड झालेली होती आणि त्याला उत्तर म्हणून काँग्रेसचे सगळे जे काही कार्यकर्ते आहेत, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, ते आता या परिसरामध्ये जमल्याचा पाहायला मिळतो आहे। मंत्रालयाच्या समोर ही सगळी घोषणाबाजी जी आहे ती आपण पाहतो आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती काँग्रेसच्या सगळ्या या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे। रास्ता रोको करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। आता मात्र त्यांना ताब्यात घेऊन पोलीस या मोठ्या पोलिसांच्या गाडीमध्ये डांबून त्यांना पोलीस ठाण्यामध्ये नेत आहेत। काल सुद्धा आपण पाहिलं की हल्लाबोल काँग्रेसच्या कार्यालयावरती भाजपकडून करण्यात आलेला होता, तोडफोड करण्यात आलेली होती। अगदी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या फोटोवरती, पोस्टरवरती शाई फेक करण्यात आलेले होते आणि दगडगोट्यांनी काचा दरवाजे सुद्धा फोडण्याचा प्रयत्न झालेला होता। ऑफिसमध्ये घुसून खुर्च्या ज्या आहेत त्या भाजपने तोडलेल्या होत्या आणि त्याला उत्तर म्हणून काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता आपण पाहतो आहोत की मंत्रालयाच्या समोर हे आंदोलन जे आहे ते केलेलं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या परिसरामध्ये आपण पाहतो की पोलीस त्यांना घेत आहेत। तुम्हाला ताब्यात घेण्यात आलंय, काय कालच्या आंदोलनाला हे उत्तर आहे? आज हम लोग जो बाबा साहब अम्बेडकर का अमित शाह ने अपमान किया है उसके विरोध में आए हैं। अमित शाह का इस्तीफा मांग रहे हैं और ये सरकार हमें दबा रही है। हम बाबा साहब के